नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया हिरव्या मिरच्याची भाजी। तर इथे मी हिरव्या मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, खोबरं भाजलेलं आहे, कांदा सुद्धा भाजलेला आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे, त्याचे छोटे छोटे काप केलेले आहे। तर आता मी याची प्युरी काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी मसाल्याची पेस्ट काढून घेतलेली आहे। तर आता मी हिरव्या मिरच्या चिरून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व मिरच्या चिरून घेणार आहे। अशा प्रकारे माझ्या सर्व मिरच्या चिरून झालेल्या आहेत। आता मी ह्या मिरच्या फ्राय करून घेणार आहे। तर त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक गुटला तेल टाकून घेतलेलं आहे। आता ह्या तेलात ह्या मिरच्या मिक्स करून घेणार आहे। आणि ह्या मिरच्यामध्ये आता मी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। आणि हे एकजीव करून घेणार आहे मिरच्या। आणि ह्या मिरच्या मी सतत 2 मिनिट फिरवत राहणार आहे। आपल्या मिरच्याला 2 मिनिट झालेले आहे। आता मी ह्या मिरच्या एका ताटामध्ये काढून घेणार आहे। चला तर मग आता हिरव्या मिरच्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी थेच कढईचा वापर करणार आहे आणि यामध्ये 2 बुटला तेल टाकून घेणार आहे। आणि आता यामध्ये 4 ते 5 तेजपत्ते टाकून घेतलेले आहे। आता मी यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घेत आहे। 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। आता यामध्ये मी जो मसाला काढलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा तेलामध्ये शिजवून घेणार आहे। आणि हा मसाला मी तेलामध्ये 5 मिनिट शिजू देणार आहे। 5 मिनिट झालेले आहे आणि आपला मसाला शिजलेला आहे। व आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। चिमूटभर हळद टाकून घेते। 2 चम्मच तिखट टाकून घेणार आहे। 1 चम्मच धनेपूड टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून घेणार आहे। आणि हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेत आहे जेणेकरून आपला मसाला शिजून जाईल। आणि हा मसाला मी 2 मिनिट शिजू देणार आहे। 2 मिनिट झालेले आहे। तो मी यावरचं झाकण काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्तपैकी शिजलेला आहे। व आता मी यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे। व आता ह्या मिरच्या मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि 2 मिनिट अशाच मसाल्यामध्ये राहू देणार आहे। आपल्या मिरच्या मसाल्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत। आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी टाकू शकता।
आणि ही भाजी आता मी 5 मिनिट शिजू देणार आहे। हैदराबादची ही फेमस भाजी आहे आणि लग्न सोहळ्यामध्ये ही भाजी आवडीने केली जाते। हैदराबादीमध्ये मिरचीचं सारण म्हणून ही डिश ओळखली जाते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा, खायला एकदम टेस्टी लागते। अशा प्रकारे आपली हिरव्या मिरचीची भाजी तयार झालेली आहे। विदर्भाचा खाद्य या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।